आज आपण बनवणार आहोत मेथीची गोळा रस्सा भाजी आणि आपण रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आता कढई गरम करायला ठेवली आहे. त्यात 1 चमचा तेल टाकले आहे मी. आणि आता हे मी तमालपत्र, दालचिनी, लवंग, काळी मिरी, हिरव्या 2 विलायची, बेडगी मिरची 5 ते 6, खसखस 1 मोठा चमचा आणि तीळ 1 मोठा चमचा आणि 2 चमचे असे धने घेतले आहेत. खिसलेले सुके खोबरे घेतले आहे. 2 कांदे रफली कट करून घेतले आहेत आणि टोमॅटो आकाराचे 2 टोमॅटो घेतले आहेत मी. आणि आता तेलात आपण हे मिरच्या, तमालपत्र, काळी मिरी, लवंग, दालचिनी, खसखस, तीळ, धने असे टाकून घेतले आहे आपण. आणि आता हे चांगले थोडेसे परतून घेतले की आपण आता यात सुके खोबरे टाकायचे आहे. चांगले परतून घ्यायचे आहे सुकं खोबरं पण लालसर रंगावर. आणि नंतर आपल्याला कांदा रफली चॉप केलेला टाकायचा आहे. कांदा आणि टोमॅटो टाकून घेत आहे आणि चांगले परतून घ्यायचे आहे. त्यातच आपल्याला थोडंसं मीठ टाकायचे आहे, म्हणजे मऊसूत शिजतात हे. आणि मीठ टाकले की थोडं 2 मिनिट असं झाकण ठेवून मीठ टाकून घेतले आहे. आता 2 मिनिट झाकण ठेवायचे आहे. हे चांगलं मिक्स झाले की झाकण ठेवूयात आपण. आता हे 2-3 मिनिटासाठी चांगले मऊसूत आपण शिजवून घेतले आहे. म्हणजे ग्रेव्ही चांगली मऊसूत मिक्सरच्या भांड्यात टाकली की थोडेसे पाणी टाकून आपण याची ग्रेव्ही करून घेणार आहोत. आता आपण इथे मेथीचे गोळे करून घेऊयात. मेथी 1 वाटी घेतली आहे, बारीक चिरून घेतली आहे मेथी. त्यात 1 चमचा धना जिरा पावडर टाकली आहे. 1 चमचा सब्जी मसाला, हळद पाव चमचा टाकला आहे. सब्जी मसाला 1 चमचा, हळद पाव चमचा असं टाकून आपण हे चांगले मेथीला ड्राय असं चांगलं लागेल असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यातच बेसन टाकून घ्यायचे आहे आपल्याला जेवढे लागेल एवढे. आणि तांदळाचे पीठ टाकले आहे 1 चमचा मी. आणि पाऊण वाटी बेसन टाकले आहे. चांगले मिक्स करायचे आणि मीठ चवीनुसार टाकायचे. मी इथे ओवा टाकला आहे पण व्हिडिओ स्किप झाला. आणि थोडेसे 1 चमचा तेल टाकायचे आहे. चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आणि नंतर आपल्याला थोडे पाणी करून थोडंसं घट्टसर असा याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. चांगले हे मिक्स करूयात. मेथीच्या गोळ्यासाठी आपण घट्ट असे पीठ मळून घेतले आहे थोडे पाणी करून. आणि आता हाताला तेल लावून याचे गोल गोल गोळे असे बनवून घ्यायचे आहेत. छोटे गोल गोळे बनवून घेत आहे. अशा पद्धतीने सगळेच गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि एका प्लेटमध्ये ठेवत आहे. ही मेथीची गोळा भाजी आपल्याला खूप साधी आणि सोपी. एकदा तयारी करून घेतली की पटकन अशी होते. गोळे बनवून घ्यायचे आणि नंतर आपल्याला जे मसाले आपण कांदा, टोमॅटो वगैरे हे करून घेतले आहे त्याची फाईनली पेस्ट करायची. आणि आपण आता गोळे बनवून झाले आहेत. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने गोळे बनवून घेतले आहेत गोल गोल मी. आणि आता आपण ज्या कढईत मी मिरच्या वगैरे भाजल्या होत्या त्याच कढईत मी तेल टाकून घेतले आहे. 1 चमचा मोहरी टाकत आहे. 1 चमचा जिरी, कढीपत्त्याची 6 ते 7 पानं आणि धने जिराची 1 चमचा पावडर आणि आलं लसूण पेस्ट. हे चांगले मिक्स करून घ्यायचे आपल्याला. आल्याचा कच्चापणा जाईल इतपत. आणि लगेचच आपल्याला यात घरगुती मसाला 1 चमचा टाकायचा आहे. 1 चमचा घरगुती मसाला टाकला आहे मी. आणि आता चांगले मिक्स करून घ्यायचे. आणि रंग येण्यासाठी आपण लाल मिरची पावडर टाकली आहे, बेडगी लाल मिरची पावडर. आणि हे परतून घ्यायचे आहे. याचा आल्याचा कच्चापणा गेला की आपण जी फाईनली पेस्ट करून घेतली आहे ती टाकायची आहे.
आपण पेस्ट ॲड केली की चांगलं मिक्स करून घ्यायची आहे आणि मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकायचे आणि अजून एकदा असं मिक्सरचं भांडं इसळून टाकायचं आहे. त्यात चवीपुरतं मी मीठ टाकले आहे आणि ही चांगली मिक्स करून घ्यायची. ग्रेव्ही चांगली आपली शिजवून घ्यायची आहे 5 मिनटासाठी. ग्रेव्ही चांगली शिजली की आपण यात मेथीचे बनवून घेतलेले गोळे टाकायचे आणि आता मी एक छोटा चमचा गूळ टाकला आहे आणि आता चिंचेचा कोळ टाकून घेऊयात 3-4 चमचे आवडीनुसार. ह्या ग्रेव्हीमध्ये आपण एक छोटा चमचा गूळ ॲड केलेला आहे. चिंचेचा कोळ पण टाकला आहे 3-4 चमचे आणि आपली ही आंबट गोड अशी चांगली रस्सा भाजी तयार होते. आणि आता उकळी आली की चांगली मेथीचे गोळे टाकून घेणार आहोत आपण. तयार केलेले मेथीचे गोळे टाकायचे आणि नंतर गोळे टाकून झाले की 5 मिनटासाठी झाकण लावून शिजवायची आहे ही ग्रेव्ही. तुम्ही बघू शकता मी गोळे टाकून घेत आहे. मेथीची ही गोळा भाजी खूप छान टेस्टी होते. एकदा नक्की बनवून पहा. आणि आता आपण याच्यावर झाकण ठेवून 5 मिनटासाठी चांगली ही भाजी शिजवून घेणार आहोत. 5 मिनिट झालं की 5 मिनटासाठी आपण चांगली गोळा भाजी शिजवून घेतली आहे आणि आपण यातले गोळे चांगले फुलले आहेत. एका बाजूने हळूच असे साईडला करून घ्यायचे आणि अजून एकदा 2-3 मिनटासाठी आपली ही भाजी शिजवून घ्यायची. आणि रेसिपी कशी वाटली ही आपली ती पण कमेंट करून सांगा. अजून एकदा आपण 2-3 मिनटासाठी झाकण ठेवून शिजवून घेतली आहे आणि छान अशी मेथीची गोळा रस्सा भाजी तयार आहे आपली ही. खूप छान टेस्ट येते. वरून मी कोथिंबीर टाकली आहे कट करून मस्त अशी. आणि तुम्हाला वाटले तर लिंबू पण आवडत असेल तर पिळून घ्या थंड झाल्यानंतर. आता मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेत आहे भाजी. ही चपातीबरोबर भाताबरोबर छान लागते. कशी वाटली ही मेथीची गोळा रस्सा भाजी कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला माझे एक निवेदन आहे, जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. अशाच नवीन रेसिपी बनवण्यासाठी सबस्क्राईब चॅनलला नक्की करा आणि प्रोत्साहन द्या.